हॅलो एव्हरीवन. ओके, आता आपण काय करू, टी वायच्या अकाउंटला स्टार्ट करूया. तर टी वायच्या अकाउंटमध्ये सर्वात पहिलं काय तुम्हाला फायनल अकाउंट आहे. फायनल अकाउंट आत्तापर्यंत आपण कुठं शिकलो. सर्वात पहिलं तर आपण 12th शिकलो. ते काय होतं, पार्टनरशिप फायनल अकाउंट. ओके, त्यानंतर तुम्ही SYला शिकला. कोणतं शिकला, कंपनी फायनल अकाउंट शिकला. ओके, त्यानंतर आता टी वायला काय तुम्हाला बँकिंग फायनल अकाउंट. म्हणजे ह्या वर्षी तुम्हाला जे फायनल अकाउंट करायचे ते कशाशी रिलेटेड आहे, बँकशी रिलेटेड. ओके, म्हणजे बँकिंगचं फायनल अकाउंट कशा टाईपमध्ये असतं त्या टाईपमध्ये तुम्हाला ते शिकायचं आहे. त्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम आहे इन्शुरन्स क्लेम. ओके, तुम्ही पहिलं स्टार्टिंगला फायनल अकाउंट स्टार्ट नाही करते, पहिलं काय स्टार्ट करतो, इन्शुरन्स क्लेम. हा एकदम छोटा टॉपिक आहे अँड इझी आहे. ओके, फायनल अकाउंट थोडा मोठा टॉपिक आहे. सुरुवातीला एकदम मोठा टॉपिक नको, त्यामुळे मी काय करतो आहे, सुरुवातीला एक छोटा टॉपिक आपण इन्शुरन्स क्लेम शिकूया. आता इन्शुरन्स क्लेम म्हणजे काय. ओके, सर्वात पहिले तर काय इन्शुरन्स क्लेम म्हणजे काय. तर आपल्या इथं वेगवेगळ्या गोष्टी घडतात. म्हणजे बिझनेस करतो आपण, बिझनेसमध्ये कधी काही होऊ शकतं. ओके, वेगवेगळ्या पॉसिबिलिटी असतात. आग लागू शकते. ओके, शॉर्ट सर्किट झालं, आग लागली किंवा चोरी झाली, अशा वेगवेगळ्या टाईपच्या गोष्टी घडत असतात. तर त्यावरती उपाय काय. ओके, मग त्यावरती सोल्युशन काय. तर आपण काय करतो, इन्शुरन्स काढतो. आपण काय करतो, इन्शुरन्स काढतो. का इन्शुरन्स काढतो आपण, की इन फ्युचरमध्ये अशी काही घटना घडली, ओके, तर आपल्याला काय मिळेल, त्याच्या अगेन्स्ट पैसे मिळतील. म्हणजे आपलं लॉस काय होईल, कमी होईल किंवा काहीच होणार नाही. म्हणजे जेवढं आपलं नुकसान झालं तेवढं आपल्याला पैसे परत मिळतील. त्यासाठी आपण काय करतो, आधीच प्रोव्हिजन करून ठेवतो. त्यामुळे आपण काय काढतो, इन्शुरन्स काढतो. ओके, जसं आपण लाईफ इन्शुरन्स काढतो तसंच बिझनेसमध्ये पण वेगवेगळ्या टाईपचे काय असतात, इन्शुरन्स असतात. तर आपल्याला काय आहे, इन्शुरन्स शिकायचं आहे. ओके, कशासाठी, आपल्याला लाईफचा इन्शुरन्स नाही शिकायचं, आपल्याला कशाचं इन्शुरन्स शिकायचं आहे, बिझनेसचा. कारण आपण अकाउंटिंग कशाची करतो, बिझनेसची. त्यामुळे आपल्याला इन्शुरन्स कशाबद्दल शिकायचं आहे, बिझनेसबद्दल. ओके, तर इन्शुरन्स का काढतात हे कळलं. का काढतो आपण, की इन फ्युचरमध्ये काय प्रॉब्लेम क्रिएट झाला तर आपल्याला बॅकअप पाहिजे. ओके, एकदम आपलं नुकसान झालं तर आपला बिझनेस पूर्ण एंड होईल, तर आपल्याला काहीतरी सपोर्ट पाहिजे. त्यामुळे आपण काय करतो, इन्शुरन्स काढून ठेवतो. ओके, तर बघा सर्वात पहिलं काय, इन्शुरन्स क्लेम. आता इन्शुरन्स क्लेम त्यामध्ये 2 मेथड्स आहेत. ओके, किंवा 2 टाईप्स आहेत समजा. ओके, त्यातलं पहिला टाईप्स कोणता आहे, लॉस ऑफ स्टॉक, अँड सेकंड कोणता आहे, लॉस ऑफ प्रॉफिट. आता हे 2 टाईप आहेत, एक लॉस ऑफ स्टॉक आहे अँड लॉस ऑफ प्रॉफिट आहे. आता लॉस ऑफ स्टॉक म्हणजे काय, समजा तुमचा बिझनेस चालू होता किंवा तुमचं गोडाऊन होतं, तिथं काय झालं, एक शॉर्ट सर्किट झालं, आग लागली. ओके, तर लॉस ऑफ स्टॉक म्हणजे काय, की तुमचा स्टॉकचा लॉस झाला. म्हणजे त्या दिवशी गोडाऊनमध्ये जेवढं मटेरियल तुमचं अवेलेबल होतं तेवढं काय झालं, जळालं. ह्याला काय म्हणतो आपण, लॉस ऑफ स्टॉक. म्हणजे इथं काय जळालं, तुमचा स्टॉक जळाला. म्हणून ह्या मेथडला काय म्हणतात, लॉस ऑफ स्टॉक. अँड सेकंड काय, लॉस ऑफ प्रॉफिट. आता लॉस ऑफ प्रॉफिट म्हणजे काय असतं, की तुमचं काहीतरी नुकसान झालं किंवा तुमचं पूर्ण बिझनेसची जी जागा होती ती काय झाली, पूर्ण वेस्ट झाली. म्हणजे आता तिथं तुम्ही लगेच काय करू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही ते दुरुस्त करू शकत नाही तोपर्यंत त्या जागी तुम्ही नवीन बिझनेस परत स्टार्ट करू शकत नाही. मग तुम्ही काय करता, तिथनं बिझनेस शिफ्ट करता दुसरीकडं, किंवा काही काळासाठी तुमचा बिझनेस काय करता, बंद करता. मग त्या जो पिरियडमध्ये जो काय तुमचं प्रॉफिटचं नुकसान होतं त्याबद्दल तुम्हाला इन्शुरन्स कंपनी क्लेम देते. ओके, लॉस ऑफ स्टॉकमध्ये तुम्हाला कशाबद्दल क्लेम मिळणार, की जेवढा तुमचा स्टॉक जळाला आहे आणि ज्या पर्सेंटेजमध्ये तुम्ही इन्शुरन्स काढला आहे त्या पर्सेंटेजनुसार तुम्हाला काय मिळणार, त्याची अमाऊंट मिळणार. ओके, कसली, इन्शुरन्सची. लॉस ऑफ प्रॉफिटमध्ये काय होतं, जेवढं तुमचं प्रॉफिटचं नुकसान झालं आहे त्याची तुम्हाला अमाऊंट मिळते. मग ह्या दोघांपैकी कोणतीही पॉलिसी तुम्ही घेऊ शकता, डिपेंड ऑन बिझनेस. ओके, तर आपल्याला सर्वात पहिली मेथड शिकायची कोणती, लॉस ऑफ स्टॉक. त्यानंतर आपण काय शिकणार आहे, लॉस ऑफ प्रॉफिट. आता तुम्हाला एक्झामला येताना दोघांपैकी कोणतीही एक मेथड विचारतात. 8 मार्क्सला क्वेश्चन येतो, किती, 8 मार्कला एक्झाममध्ये हा क्वेश्चन येतो. दोघांपैकी कोणती पण एक मेथड विचारते, ते सांगू शकत नाही कोणती मेथड विचारतील. ओके, मोस्ट ऑफ द तर लॉस ऑफ स्टॉक विचारतात. तर चला सर्वात पहिला आपण काय शिकूया, लॉस ऑफ स्टॉक. ओके, आता लॉस ऑफ स्टॉक म्हणजेच काय, मी तुम्हाला सांगितलं की तुमचा स्टॉक काय झाला, डिस्ट्रॉय झाला फायरमुळं, त्यामुळे तुमचं काय झालं, नुकसान झालं. तर आता बघा, लॉस ऑफ स्टॉक. ओके, आता ज्या दिवशी आग लागली त्या दिवशी तुमच्याकडे स्टॉक किती अवेलेबल होता हे तुम्हाला कसं कळणार. ओके,
ज्या दिवशी आग लागली त्या दिवशी तुमच्याकडे स्टॉक किती अवेलेबल होता हे तुम्हाला कसं कळणार की ह्याच्या दोनच पद्धती ओके कशा एक तर तुमच्याकडं रेकॉर्ड मेंटेन असेल एक तर काय तुमच्याकडं रेकॉर्ड मेंटेन असेल तर तुम्हाला कळू शकतं नाही तर दुसरे मेथड काय फिजिकल व्हेरिफिकेशन ओके तुम्ही तुमच्या गोडाऊनला जाऊन स्टॉक किती आहे व्हेरीफाय करू शकता पण आग लागल्याच्या नंतर तुम्ही जर तिथं व्हेरीफाय करायला गेले तर तुम्हाला कळणार आहे का तुमच्या इथे स्टॉक किती अवेलेबल होता ओके नाही कळू शकत मग जर स्टॉक कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण दोनच मेथड यूज करतो कशा एक तर आपण रेकॉर्ड चेक करतो किंवा फिजिकल व्हेरिफिकेशन करतो पण आफ्टर फायर तुम्ही फिजिकल व्हेरिफिकेशन करू शकता का नाही तुम्हाला काय मिळणार आहे का त्यात काहीच नाही मिळणार ओके आता दोन मेथड तर झाल्या एक तर तुम्ही रेकॉर्ड चेक करून सांगू शकता की तुमच्याकडं स्टॉक किती होता पण समजा आग लागली तेव्हा तुमचे रेकॉर्ड पण त्या आगीमध्ये जळून गेले ओके जेव्हा फायर झाली तेव्हा तुमचे रेकॉर्ड पण काय झाले जळून गेले मग तुम्हाला कळणार आहे का की तुमच्या इथं स्टॉक किती होता तुम्ही फिजिकल व्हेरिफिकेशन तर करू शकत नाही ओके समजणार आहे का स्टॉक किती होता नाही ओके मग ते काढण्यासाठी आपण एक मेथड वापरायची ओके तर सर्वात पहिले इन्शुरन्स क्लेमच्या दोन मेथड काढल्या लॉस ऑफ स्टॉक अँड लॉस ऑफ प्रॉफिट तर आता आपण कोणती शिकतोय बघतो लॉस ऑफ स्टॉक शिकतोय ओके आता आपण कोणती मेथड शिकतोय लॉस ऑफ स्टॉक तर चला लॉस ऑफ स्टॉक आता स्टॉक म्हणजेच कोणता स्टॉक ओपनिंग स्टॉक का क्लोजिंग स्टॉक ओके कोणता स्टॉक काढणार आपण ज्या दिवशी आग लागली त्या दिवशीचा क्लोजिंग स्टॉक पाहिजे आपल्याला आपल्या बिझनेसचं फायनान्शियल इयर काय असतं 1 एप्रिल to 31 मार्च ओके समजा 1 सप्टेंबरला आग लागली ओके 1 सप्टेंबरला काय झाली आग तर ज्या दिवशी आग लागली त्या दिवशी आपल्याकडं मटेरियल किती अवेलेबल होतं म्हणजे आपल्या गोडाऊनमध्ये किती रुपयाचं किंवा किती स्टॉक अवेलेबल होता म्हणजेच कोणता स्टॉक क्लोजिंग स्टॉक म्हणजे 1 सप्टेंबरचा जो क्लोजिंग स्टॉक होता तो आपल्याला पाहिजे कारण त्याच्याबद्दल तुम्हाला काय मिळणार इन्शुरन्स कंपनीकडून क्लेम मिळणार तर आपल्याला कोणता स्टॉक फाइंड करायचा असतो क्लोजिंग स्टॉक कोणता स्टॉक फाइंड करायचा असतो आपल्याला क्लोजिंग स्टॉक आता तुम्ही आत्तापर्यंत फायनल अकाउंट शिकले ओके तर फायनल अकाउंटमध्ये क्लोजिंग स्टॉक कुठे दिसत होता तुम्हाला ओके कुठे दिसत होता ट्रेडिंग अकाउंटला कोणत्या अकाउंटला दिसत होता ट्रेडिंग अकाउंटला मग आपल्याला इथं क्लोजिंग स्टॉक काढण्यासाठी कोणती मेथड फॉलो करावी लागते ट्रेडिंग अकाउंटची ओके तर तुम्हाला काय प्रिपेअर करावं लागणार ट्रेडिंग अकाउंट म्हणजे तुम्हाला ह्या प्रॉब्लेममध्ये लॉस ऑफ स्टॉक काढण्यासाठी काय फाइंड करावं लागणार आहे ट्रेडिंग अकाउंटमध्ये तुम्ही बाकीच्या गोष्टी पुट केल्या की तुम्हाला ॲटोमॅटिक काय मिळणार क्लोजिंग स्टॉक ते कसं मिळतं ते मी तुम्हाला सांगतो बघा इन्शुरन्स क्लेममध्ये दोन मेथड आपण कोणती शिकतोय लॉस ऑफ स्टॉक लॉस ऑफ प्रॉफिट आपण नंतर शिकूया पहिली लॉस ऑफ स्टॉक त्यामध्ये तुम्हाला काय फाइंड करायचं आहे क्लोजिंग स्टॉक फाइंड करायचं आहे कारण ज्या दिवशी आग लागली त्या दिवशी तुमच्याकडं किती अवेलेबल होता काय स्टॉक तो आपल्याला काय करायचा आहे फाइंड करायचा तो फाइंड कसा करायचा ट्रेडिंग अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट इथं कोणतं तयार करायचं मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट ओके नवीन नाव आहे काय मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट आता या ट्रेडिंग अकाउंटला मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट का म्हणतात ओके तर सर्वात पहिला आपण हे जे स्टॉक फाइंड करतोय ते आपल्या बिझनेस पर्पजसाठी करतोय का नाही आपण फक्त काय करतोय आपल्याला क्लेम मिळण्यासाठी एक रफ अकाउंट तयार करतोय ओके ओरिजिनल अकाउंट तयार करतो का आपण नाही आपण काय करतोय एक रफ अकाउंट तयार करतो म्हणून त्याला काय म्हणतात मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट मेमोरेंडम म्हणजे काय रफ तुमचं ओरिजिनलशी त्याचा काही संबंध नाही आहे आपण फक्त काय करतोय आपल्याला क्लोजिंग स्टॉक कॅल्क्युलेट करायचं आहे त्यासाठी आपण एक रफ अकाउंट तयार करतोय म्हणून त्याला काय म्हणतात मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट ओके तर आपल्याला काय बनवायचं आहे मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट तर मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट सेमच असतं फक्त त्याला मेमोरेंडम नाव का पडलं कारण हे ओरिजिनल आपण फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये दाखवणार आहे का नाही फक्त एकासाठी पाहिजे आपल्याला क्लोजिंग स्टॉक फाइंड करायचं आहे त्यासाठी पाहिजे ओके तर चला मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट काय काय असतं बघूया आपण तर आपण जसं आपण ट्रेडिंग अकाउंट तयार करतो सेम आपण काय तयार करणार मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट आणि हे फॉर द इयर एंडेड नसतं फॉर द पिरियड एंडेड असतं का कारण आपण एव्हरी टाईम फायनल अकाउंट जेव्हा बनवतो तेव्हा आपण कधी बनवतो ॲट द एंड ऑफ इयर म्हणजे आपण 1 एप्रिलपासून 31 मार्चपर्यंत बनवतो म्हणून आपण त्याला नाव का देतो फॉर द इयर एंडेड ओके पण आता काय झालं आग तुमची लागली ओके कधी लागली 1 सप्टेंबरला लागली 1 सप्टेंबरला तुमचं वर्ष संपतं का नाही संपत मग आपलं इयर एंडेड आहे का नाही आहे आपण कसलं काढतोय पिरियड एंडेड म्हणजे तुम्ही ट्रेडिंग अकाउंट कधीचं बनवणार 1 एप्रिलपासून 1 सप्टेंबरपर्यंत ओके म्हणजे मेमोरेंडम आपल्याला कधीचं बनवायचं आहे ज्या दिवशी तुमचा बिझनेस चालू झाला तिथपासून ज्या दिवशी आग लागली त्या दिवसापर्यंत
म्हणजे 1 एप्रिलपासून 1 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला काय बनवायचं आहे, मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट. ओके, इथपर्यंत कळलं. सेम ट्रेडिंग अकाउंटसारखं पर्टिक्युलर अमाऊंट पर्टिक्युलर अमाऊंट. ओके, आता ह्यामध्ये काय काय कंटेंट्स असतात. तर सर्वात पहिलं वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे एप्रिलला तुम्ही बिझनेस स्टार्ट केला तर तुमच्याकडे काहीतरी काय असणार आहे, क्लोजिंग स्टॉक असणार आहे. मग सर्वात पहिलं काय तुमचा सर्वात पहिलं तुम्ही 1 एप्रिलला जेव्हा बिझनेस स्टार्ट केला तर तुमच्याकडे काहीतरी काय असणार आहे, ओपनिंग स्टॉक असणार आहे. मागच्या वर्षीचा क्लोजिंग स्टॉक तोच 1 एप्रिलला काय होणार तुमचा ओपनिंग स्टॉक. मग सर्वात पहिलं काय येणार, ओपनिंग स्टॉक. ओके, सर्वात पहिला काय येणार तुमचा ओपनिंग स्टॉक. त्यानंतर तुम्ही यावर्षी काहीतरी मटेरियल परचेस केलेलं असेल, मग त्यानंतर काय येणार टू परचेस. सर्वात पहिलं ओपनिंग स्टॉक, त्यानंतर टू परचेस. ओके, आता परचेस आत का लिहिलं, तर परचेस केलेला माल कधी कधी काय निघतो, डिफेक्टिव्ह निघतो, किंवा कधी कधी तुम्ही ऑर्डर केलेल्या क्वांटिटीपेक्षा जास्त क्वांटिटी पण येते. तर आपण काय करतो, तो माल काय करतो, रिटर्न करतो. त्यामुळे परचेसमधनं आपण काय करतो, रिटर्न लेस करतो. ओके, परचेसमधून रिटर्न काय करतो आपण, लेस. आणि अमाऊंट कुठे लिहितो, बाहेरच्या कॉलमला. ओके, जर रिटर्न असेल तर लेस करायचं, नसेल तर डायरेक्ट परचेस कुठे येईल, बाहेर. ओके, तर बघा सर्वात पहिलं काय येतं ट्रेडिंग अकाउंटला, ओपनिंग स्टॉक. त्यानंतर काय येतं परचेस. आणि जर माल डिफेक्टिव्ह वगैरे असेल तर आपण काय करतो, परचेसमधनं लेस करतो. त्यानंतर जर आपल्याला वेजेस वगैरे पेड करावे लागले तर ते पण कुठे येतात, ट्रेडिंगच्या डेबिटला. वेजेस म्हणजे काय, कामगारांना दिलेली मजुरी. ओके, तर वेजेस कुठे येतात, ट्रेडिंगच्या डेबिटला. तर हे मेन गोष्टी आहेत, ह्या कुठे येतात, ट्रेडिंगच्या डेबिटला. आणि आपण जो माल सेल करतो तो कुठे येतो, ट्रेडिंगच्या क्रेडिटला. इथे तुम्ही 12th शिकलेच आहे. ओके, बाय सेल्स. आणि सेल्स केलेला माल पण कधी कधी डिफेक्टिव्ह निघू शकतो, त्यामुळे कस्टमर्स काय करतात, आपल्याला तो माल रिटर्न करतात. त्यामुळे आपण सेल्समधनं काय करतो, रिटर्न लेस करतो. रिटर्न करून आलेले अमाऊंट कुठे येणार, आउटर कॉलमला. ओके, इथपर्यंत ट्रेडिंग अकाउंट कळलं तुम्हाला. बघा सर्वात पहिलं ओपनिंग स्टॉक, त्यानंतर परचेसमध्ये रिटर्न असेल तर काय करणार, लेस करणार. त्यानंतर वेजेस आणि इकडं बाय सेल्स. ओके, आता याच्यामध्ये काय मिसिंग आहे, 2 गोष्टी मिसिंग आहेत. एक तर काय प्रॉफिट म्हणजे तुमचा ग्रॉस प्रॉफिट, आणि दुसरं काय क्लोजिंग स्टॉक. ओके, तर आपण अकाउंटमध्ये शिकलो होतो, अकाउंट आपण टॅली कसं करतो, जी साईड मोठी ती आपण बोथ साईडला लिहितो, त्यातून छोटी साईज काय करतो, मायनस करतो. मग आपण जेव्हा फायनल अकाउंटमध्ये ट्रेडिंग अकाउंटला ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस कॅल्क्युलेट करत होतो, ओके, तेव्हा आपण काय करायचो, दोघांपैकी जी साईड मोठी त्याची काय करायचो, टोटल घ्यायचो आणि तीच टोटल सेम साईडला लिहून दुसरी साईड काय करायचो, छोटी साईड त्यातून मायनस करायचो. तेव्हा आपल्याला काय मिळायचं, ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस. जर क्रेडिट साईड मोठी असेल तर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट व्हायचा, आणि डेबिट साईड मोठी असेल तर आपल्याला काय व्हायचं, ग्रॉस लॉस. हे आपलं ट्रेडिंग अकाउंटला होतं, सेम इथं करायचं आहे. तर बघा आपल्याला काय फाईंड करायचं आहे, क्लोजिंग स्टॉक फाईंड करायचं आहे. ते आपण हे सगळं कशासाठी करतो आहे, आपल्याला ज्या दिवशी आग लागली त्या दिवशी आपल्याकडे स्टॉक अवेलेबल होता किती, ती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय करतो आहे, मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करतो आहे. तर आता स्टॉकच माहीत नाही आहे पण ग्रॉस प्रॉफिट माहिती आहे का, ओके, तो कसा काढणार, तो तर आपण साईडवरनं काढत होतो, जी साईड मोठी आहे त्यावरून. पण आता क्लोजिंग स्टॉकच नाही तर त्यामुळे आपल्याला कळणार आहे का साईड कशी मोठी आहे का छोटी, नाही करू शकत. मग इन्शुरन्सवाल्यांनी काय सांगितलं, जर तुम्ही अशा टाईपने क्लोजिंग स्टॉक काढत असाल तर आता ग्रॉस प्रॉफिट तर माहीत नाही आहे, मग तुम्ही ग्रॉस प्रॉफिट काढायचा कसा, त्यासाठी त्यांनी काय सांगितलं, पास्ट इयरचा काय सांगितलं, पास्ट इयरचा रेफरन्स घ्यायचा. पास्ट इयरमध्ये म्हणजे लास्ट इयरमध्ये तुमचा जो काही पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट होता कशावरती, सेल्सवरती, तेवढे पर्सेंटेज कॅल्क्युलेट करा. ओके, म्हणजे मागच्या वर्षी सेल्सवरती जेवढा तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट झाला होता, ॲझ्युम काय करा यावर्षी पण तेवढेच पर्सेंटेज ग्रॉस प्रॉफिट होणार. ओके, म्हणजे काय करणार तुम्ही, सेल्सवरती तेवढे पर्सेंटेज काढणार. समजा मागच्या वर्षी सेल्सवरती तुम्हाला 20% ग्रॉस प्रॉफिट झाला होता. ओके, मागच्या वर्षी सेल्समध्ये काय झालं होतं, 20% ग्रॉस प्रॉफिट झाला होता. तर ह्या वर्षी काय अजून करणार, ह्या वर्षीसुद्धा सेल्सवरती किती टक्के ग्रॉस प्रॉफिट होणार, 20%. ओके, मग तुम्हाला क्लोजिंग स्टॉक तर नाही काढू शकत पण तुम्ही ग्रॉस प्रॉफिट काढू शकता. कशावरून, लास्ट इयरच्या पर्सेंटेजवरून. मग तुम्ही काय करणार, ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करणार. कसं काढणार, टू ग्रॉस प्रॉफिट. ओके, ग्रॉस प्रॉफिटला आपण काय लिहितो, कॅरीड डाऊन, आणि तो कसा काढणार, पर्सेंटेज ऑन सेल. ओके, पर्सेंटेज ऑन सेल, आणि पर्सेंटेज कुठून येणार, लास्ट इयरच्या ट्रेडिंग अकाउंटवर. मग तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व करताना 2 ट्रेडिंग अकाउंट तयार करायचे, एक लास्ट इयरचं अँड एक
करंट इयरचं. ओके, तुम्हाला फक्त या प्रॉब्लेममध्ये 2च ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं, बाकी कोणतंही अकाउंट तयार करायचं नाही आहे. पण 2 ट्रेडिंग अकाउंट कोणतं, एक लास्ट इयरचं आणि एक ज्या वर्षी आग लागली त्या वर्षीचं. ओके, लास्ट इयरचं कशासाठी, ओनली पर्सेंटेज कॅल्क्युलेट करण्यासाठी. तर तुम्ही काय केलं, समजा 20% पर्सेंटेज आले असतील ग्रॉस प्रॉफिटवर, तर तुम्ही काय करणार, सेल्सवरती 20% काढणार आणि ते या अमाऊंटला लिहून टाकणार. ओके, आता बघा ट्रेडिंग अकाउंट कंप्लीट झालं, फक्त इथं एक गोष्ट मिसिंग आहे. कोणती गोष्ट मिसिंग आहे, क्लोजिंग स्टॉक. ओके, कोणती गोष्ट मिसिंग आहे, क्लोजिंग स्टॉक. आता क्लोजिंग स्टॉक कसा कॅल्क्युलेट करायचा. ओके, आता क्रेडिटला क्लोजिंग स्टॉक येतो, तिथली तर अमाऊंट नाही आहे, त्यामुळे काय करणार तुम्ही, डेबिटची टोटल घ्या. काय करणार, डेबिट साईडची टोटल घेणार. तीच सेम टोटल कुठं लिहिणार, क्रेडिट साईडला. सेम टोटल कुठं लिहिणार, क्रेडिट साईडला. आणि त्या क्रेडिटच्या टोटलमधून वरती काय, सेल्स काय करणार तुम्ही, मायनस करणार. ओके, वरती काय सेल्स, ते काय करणार तुम्ही, मायनस. आणि जी इथं अमाऊंट येईल तिला नाव का देणार, बाय क्लोजिंग स्टॉक. ओके, म्हणजे ज्या दिवशी आग लागली त्या दिवशी तुमच्याकडं किती अमाऊंटचा क्लोजिंग स्टॉक होता, एवढ्या अमाऊंटचा क्लोजिंग स्टॉक शिल्लक होता. म्हणजे एवढं तुमचं काय झालं आहे, नुकसान झालं आहे. कळलं. तर तुम्हाला ओपनिंग स्टॉक, परचेस, वेजेस, सेल्स या व्हॅल्यू तुम्हाला ऑलरेडी प्रॉब्लेममध्ये दिलेल्या असणार आहे. तुम्हाला फक्त फाइंड काय करायचं आहे, क्लोजिंग स्टॉक. पण क्लोजिंग स्टॉक डायरेक्टली मिळणार का, नाही. तुम्हाला पहिलं काय फाइंड करायला लागणार, ग्रॉस प्रॉफिट. तो पण कधीचा, लास्ट इयरचा. आणि ते पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचे. जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व करू तेव्हा तुम्हाला एक्झॅक्टली समजून जाईल की कसे पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचे. आणि तेवढा सेम पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट आपण यावर्षी पण सेल्सवरती काढणार आणि ग्रॉस प्रॉफिटच्या समोर लिहिणार. आणि देन काय करणार, डेबिट साईडची टोटल घेणार, सेम कोड लिहिणार क्रेडिट साईडला, आणि त्यातून वरचे सेल्स मायनस केले की तुम्हाला काय मिळणार, क्लोजिंग स्टॉक. ओके, तर हा क्लोजिंग स्टॉक मिळाला. म्हणजे हा क्लोजिंग स्टॉक काय तुमचा, लॉस ऑफ स्टॉक आहे. म्हणजे एवढं तुमचं नुकसान झालं. ओके, एवढं काय झालं, तुमचं नुकसान झालेलं आहे. आता ह्याच्या पुढची स्टेप. ओके, पहिले काय केलं, 2 ट्रेडिंग अकाउंट तयार केले, एक नॉर्मल ट्रेडिंग अकाउंट आणि एक मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट. त्याच्यावरून तुम्हाला काय मिळाला, क्लोजिंग स्टॉक मिळाला. ज्या दिवशी आग लागली होती त्या दिवशी आपल्याकडं एवढा स्टॉक शिल्लक होता. आता नेक्स्ट स्टेप काय करणार, नेक्स्ट स्टेप काय, कॅल्क्युलेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ स्टॉक डिस्ट्रॉय बाय 5. ओके, आता कधी कधी काय होतं, तुम्ही क्लोजिंग स्टॉक फाइंड केला. ओके, पण जेवढा स्टॉक तुमच्याकडं होता तेवढा फुल्ली डिस्ट्रॉय तर होत नाही. कधी कधी काय होतं, जे काही डिस्ट्रॉय झालेलं मटेरियल ते तुम्ही सेल करता किंवा त्यातला काही पोर्शन जळलेला नसतो, काही स्टॉक आहे तसंच राहतो. ओके, त्यामुळे पूर्ण तुमचा लॉस होतो का, तेवढा स्टॉक नाही होत. मग कसं करणार आपण, कॅल्क्युलेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ डिस्ट्रॉय बाय फायर. आता ही व्हॅल्यू कशी काढायची, सर्वात पहिलं व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. ओके, व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. आता ही व्हॅल्यू कुठून येणार, तुम्ही जे आता ट्रेडिंग अकाउंटमध्ये क्लोजिंग स्टॉक काढलं ती व्हॅल्यू, म्हणजे ही व्हॅल्यू तुम्ही जे क्लोजिंग स्टॉक काढलं ती व्हॅल्यू. स्टॉक काय, व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. म्हणजे ज्या दिवशी आग लागली त्या दिवशी तुमच्याकडे एवढ्या रुपयाचा स्टॉक अवेलेबल होता. ओके, त्यातून काय करणार, लेस. त्यातून काय करणार, लेस. काय करणार, लेस व्हॅल्यू ऑफ स्टॉक सॅल्वेज. ओके, व्हॅल्यू ऑफ स्टॉक काय, सॅल्वेज. आता सॅल्वेज म्हणजे काय, ओके, तुमच्याकडे समजा 50,000चा स्टॉक होता, 50,000चा स्टॉक होता ज्या दिवशी आग लागली तेव्हा. त्यातलं काय झालं, 40,000चा स्टॉक जळाला, 10,000चा तसंच राहिला. मग 10,000 काय झालं, तुमचा स्टॉक उरला आहे, तो तुमचा लॉस झाला आहे का, नाही झाला. त्यालाच काय म्हणतो आपण, सॅल्वेज व्हॅल्यू. किंवा ओके, पूर्ण 50,000चा स्टॉक जळाला आहे पण त्यातलं थोडे वेडे काय पार्ट्स वगैरे राहिले होते, तर तुम्ही काय केले, स्क्रॅपमध्ये सेल केले आणि त्याच्या बदले तुम्हाला 5,000 मिळाले. मग 5,000 ने तुमचा लॉस काय होतोय, कमी होतोय. त्यालाच काय म्हणतो आपण, सॅल्वेज व्हॅल्यू. ती काय करणार आपण, ओरिजिनल स्टॉकमधून लेस करणार. ओके, म्हणजे समजा व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर 50,000 असेल आणि त्यातलं काही पोर्शन विकून तुम्हाला 5,000 मिळाले. ओके, तर तुमची व्हॅल्यू किती होणार, म्हणजे लॉस किती होणार तुमचा, 50,000 मायनस 5,000 किती होणार, 45,000. ओके, तर त्यालाच काय म्हणतो आपण, त्यालाच काय म्हणणार आपण, व्हॅल्यू ऑफ स्टॉक डिस्ट्रॉय बाय फायर. म्हणजे ही तुमची ॲक्च्युअल अमाऊंट आहे की तुम्हाला लॉस झाला किती. जेवढा तुमचा स्टॉक आहे तेवढंच लॉस होईल, हे तर नाही आहे. ओके, त्यामुळे काय करणार, व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर, त्यातनं सॅल्वेज व्हॅल्यू काय करणार,
लेस करणार आणि लेस करून जी अमाऊंट येईल तो तुमचा काय व्हॅल्यू ऑफ स्टॉक डिस्ट्रॉय बाय फायर. म्हणजे इन्शुरन्स कंपनी तुम्हाला क्लेम देताना कितीवरती देणार, ह्याच्यावरती व्हॅल्यू ऑफ स्टॉक डिस्ट्रॉय बाय फायरवरती तुम्हाला काय देणार, क्लेम देणार. ओके. आता फॉर्म्युला. ओके, क्लेम काढायचा कसा. ओके, तर क्लेम काढण्यासाठी काय फॉर्म्युला आहे, व्हॅल्यू ऑफ इन्शुरन्स पॉलिसी डिवायडेड बाय व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर इंटू लॉस ऑफ स्टॉक. ओके, आता व्हॅल्यू ऑफ इन्शुरन्स पॉलिसी म्हणजे काय. ओके, व्हॅल्यू ऑफ इन्शुरन्स पॉलिसी म्हणजे काय, आपण जेव्हा आपल्या बिझनेसचा इन्शुरन्स काढतो, आपण काय करतो, आपल्या बिझनेसचा इन्शुरन्स काढतो तेव्हा आपण काय करतो, काहीतरी पॉलिसी अमाऊंट ठरवतो की आम्हाला 80% पॉलिसीवरती 80% आम्हाला काय करायचं आहे, 80% अमाऊंटवरती पॉलिसी काढायची. ओके, आपण काय करतो, पहिलं ठरवतो की आपल्याला किती पर्सेंटेज काढायची, फुल इन्श्युअर काढायचं आहे का हाफ इन्श्युअर करायचं आहे. ओके, त्यालाच काय म्हणतो आपण पॉलिसी अमाऊंट म्हणजे व्हॅल्यू ऑफ इन्शुरन्स पॉलिसी. त्यानंतर व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. ओके, व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर म्हणजे काय, ज्या दिवशी आग लागली त्या दिवशी तुमच्याकडे अवेलेबल स्टॉक होता किती, तो आपण कसा काढणार, ट्रेडिंग अकाउंटमध्ये ते काढला होता तो. आणि इंटू काय करणार, लॉस ऑफ स्टॉक. लॉस ऑफ स्टॉक म्हणजे काय, हे आपण वरती काढलं, हे बघा ही अमाऊंट लॉस ऑफ स्टॉक. ओके, तर जेवढा तुमचा स्टॉक होता क्लोजिंग स्टॉक तेवढा तुमचा डिस्ट्रॉय होईल. ओके, असं नसतं, त्यामुळे तो सेम बी असू शकतो किंवा कमी पण असू शकतो. मग फॉर्म्युला काय आपला, व्हॅल्यू ऑफ इन्शुरन्स पॉलिसी म्हणजे तुम्ही किती रुपयाची पॉलिसी काढली डिवाइड बाय काय करणार, व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर, ज्या दिवशी आग लागली त्या दिवशी तुमच्याकडे स्टॉक होता किती, आणि इंटू काय करणार, लॉस ऑफ स्टॉक म्हणजे ॲक्च्युअल स्टॉक किती लॉस झाला, ह्याच्यावरून काय करणार आपण क्लेम काढणार. ओके, ते कळलं. हे काय होतं बेसिक. नेक्स्ट लेक्चरला काय करू आपण, याच्यावरती प्रॉब्लेम घेऊ. प्रॉब्लेम घेतला की तुम्हाला अजून काही गोष्टी क्लिअर होतील. तर इन्शुरन्स का काढायचं कळलं, इन फ्युचरमध्ये काय नुकसान झालं तर आपल्याला बॅकअप पाहिजे, त्यासाठी आपण काय करतो, आधीच इन्शुरन्स काढून ठेवतो म्हणजे इन फ्युचरमध्ये आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. ओके, पूर्ण लॉस कवर नाही झाला तरी थोडाफार तरी आपल्याला सपोर्ट मिळतो, त्यामुळे आपण काय करतो, इन्शुरन्स काढून घेतो. तर आपण आता कोणतं शिकतोय, लॉस ऑफ स्टॉक. पहिले आपण पूर्ण लॉस ऑफ स्टॉक शिकून घेऊया, त्यानंतर आपण लॉस ऑफ प्रॉफिटकडे जाऊया. ओके, तर नेक्स्ट लेक्चरपासून आपण काय करूया, ह्याच्यावरचे प्रॉब्लेम स्टार्ट करूया. एक प्रॉब्लेम घेतलं की तुम्हाला आयडिया येऊन जाईल की इन्शुरन्स काढतात कसं. ओके, थँक्यू.